केजरीवालांना तात्पुरता दिलासा आहे। केजरीवालांना सुप्रीम कोर्टाकडून अंतरिम जामीन मंजूर झालाय। मात्र जामिनासाठी 3 सदस्यांचा खंडपीठ अंतिम निर्णय घेणार आहे। दुपारी 3 वाजता केजरीवालांचा फैसला होणार आहे। सुनावणी सुरुवात होईल दुपारी 3 वाजता केजरीवालांची। अधिक माहिती घेतो आपले प्रतिनिधी अक्षय मावळे यांच्याकडून। अक्षय, आज अरविंद केजरीवालांना दिलासा मिळणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष। अंतरिम जामीन तर मंजूर झालाय, पण जामिनासंदर्भात 3 सदस्यांचं खंडपीठ अंतिम फैसला करणार आहे। नक्कीच लागवी, आपण जर बघितलं तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्लीच्या कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून आज अंतरिम जामीन मंजूर झाला आहे। पण त्यांच्या या अटकेचं प्रकरण ईडीने सर्वोच्च न्यायालयाचं जे सर्वोच्च खंडपीठ आहे यांच्याकडे सोपवलं आहे आणि हे खंडपीठ दुपारी 3 वाजता या प्रकरणावर सुनावणी करणार आहे। आपण जर बघितलं तर केजरीवाल सध्या तुरुंगातून बाहेर पडू शकणार आहेत, कारण ते सध्या सीबीआयच्या कोठडीमध्ये आहे आणि त्यांना ईडी प्रकरणातून जामीन जरी मिळाला असला तरी ते बाहेर येऊ शकणार नाही। केजरीवाल यांचे वकील विवेक जैन यांनी सांगितलं की सीबीआय प्रकरणी 18 जुलैला दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे आणि या प्रकरणातील निर्णयानंतरच केजरीवाल बाहेर पडतील की नाही हे कळू शकणार आहे। मात्र सध्या तरी केजरीवाल हे तुरुंगातून बाहेर येण्याची शक्यता जी आहे ती प्रबळ मानली जात आहे। आणि आज सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी झाली यावेळी न्यायालयाने देखील सांगितले होते की दिल्लीचे मुख्यमंत्री हे 90 दिवसांपेक्षा जास्त काळ तुरुंगात आहेत, निवडून आलेले आहे, म्हणजे लोक जनतेने त्यांना निवडून दिलेलं आहे आणि ते या पदावर कायम राहायचे की नाही याचा निर्णय देखील ते घेतील। मात्र आपण जर बघितलं तर दुपारी जी सुनावणी होणार आहे हा सर्वोच्च खंडपीठ आता नेमका काय निकाल या प्रकरणात येतो याकडे आता संपूर्ण लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद अक्षय, तुम्ही दिलेल्या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।